नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बालभारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकाचा 9 क्रमांकाची जी कविता आहे ती कविता आज आपल्याला अभ्यासायची आहे, शिकायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीचे सगळे पाठ आणि कविता आपल्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर, त्याचबरोबर PWA लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत। जर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या आणि आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही पवन वाघ अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन जर डाउनलोड नाही केला असाल तर डाउनलोड करून घ्या। त्या एका ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम एकाच जागेवरती 8वी ते 12वीचा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला एका जागेवर मिळणार आहे, म्हणून या संधीचा तुम्ही फायदा घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कृष्णशास्त्री चिपळूणकर लिखित ज्या कवितेचं नाव आहे विद्या प्रशंसा, म्हणजे या ठिकाणी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विद्येची जी प्रशंसा आहे ती आपल्याला या कवितेच्या मार्फत त्यांनी केलेली आपल्याला आढळते। तर सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आपण कवीच्या जीवनाविषयीचा जो अल्पसा परिचय आहे तो अल्पसा परिचय आपण सुरुवातीला पाहूया। कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर जन्म 1828 आणि मृत्यू 1878। कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर हे भाषांतरकार होते, रसिक पंडित होते, मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। त्याचबरोबर पद्य रत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केलेला आपल्याला आढळून येतो। तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, त्याचबरोबर रासेलस ही सॅम्युएल्स जॉन्सन यांची तत्व प्रधान कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही जी अनुवाद कौशल्याची उदाहरणे आहेत हे आपले प्रसिद्ध आहेत। त्यांनी अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांनी शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना प्रत्यास येते। प्रस्तुत कवितेमध्ये कवींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी यांनी सांगितलेली आहे। दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते तर वाढतच असते। माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते। विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते। विद्येसारखा वाट्याड्या मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्व या कवितेत चिपळूणकर कवींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। प्रस्तुत कविता ही 8वीतल्या आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतली गेलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कवितेमध्ये कवींनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी विद्येचं महत्व म्हणजे शिक्षणाचं महत्व काय आहे, ज्ञानाचं महत्व काय आहे, ज्ञानाचं महत्व आपण ज्ञानाच्या मार्फत कोणकोणत्या गोष्टी करू शकतो आणि ज्ञानाच्या आधारावरती कोणत्या गोष्टी करू शकतो, विद्येचं महत्व या कवितेमध्ये कवीने पटवून दिलेलं आहे। कवी म्हणतात की विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही होऊ शकत नाही। जी विद्या आहे ती आपल्याला वाट दाखवण्याचं कार्य करते, आपलं मित्र होण्याचं कार्य करते। आणि जर माणूस सुज्ञान असेल किंवा तो साक्षर जर असेल तर त्याला आयुष्यामध्ये कितीही कठीण प्रसंग येऊ द्या
त्या प्रसंगातून तो मार्ग काढत आपलं जीवन व्यतीत करत असतो. पण तोच व्यक्ती जर अनाडी राहिला किंवा अज्ञानी राहिला तर त्याला संकटाला सामोरं कसं जावं किंवा त्या संकटातून मार्ग कसं काढावं हे अजिबात सुचणार नाही. म्हणून विद्या हे जर तुम्ही दिलात तर तुमच्याकडची विद्या कमी होणार नाही, हे वाढतच जाते. विद्या कमी कधी होत नाही. म्हणून या ठिकाणी सांगितले दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये आपण शिक्षक जे आपल्याला शिकवतात, आपल्या शाळेमध्ये शिक्षक प्रत्येक तासाला वेगवेगळे शिक्षक शिकवतात किंवा एक शिक्षक शिकवतात. ते शिक्षकाचं ते जे आपल्याला ज्ञान देतं त्यांचं ज्ञान कमी होतं का? नाही होत. त्यांचं ज्ञान ते तुम्हाला देतात म्हणून तुम्हाला ज्ञान प्राप्त होते. पण त्या शिक्षकाचं ज्ञान उलट वाढतं पण कमी होत नाही. म्हणून जी विद्या आहे ती विद्या दिल्याने, दुसऱ्याला दिल्याने कधी कमी होत नाही, असं कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर आपल्याला या कवितेच्या मार्फत त्यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, आपण प्रत्यक्षामध्ये कवितेला सुरुवात करूया. कवितेची सुरुवात बघा काय दिलेलं आहे. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगावांजी, न दिसे एकही वस्तू विद्येने ही असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण नया तुझ्यात वसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूल जी जयाला नित्य तयाला उणे तस नसे ना काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पूर्वी. या परी सकल सुखे जी दी दुःखे समस्त जीवारी, ज्या त्या विद्ये देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. ही जी कविता आहे या कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विद्येचे महत्व सांगताना त्यांनी अनेक प्रकारे विद्या कोणत्या जागेवरती, कोणत्या ठिकाणावरती, आयुष्याच्या कोणत्या वळणावरती आपल्याला विद्या उपयोगाला पडत असते याचं उदाहरण आपल्याला त्यांनी या कवितेच्या मार्फत दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, या कवितेमध्ये कवितेचा अर्थ तर आपल्याला समजून घ्यायचंच आहे, त्याचबरोबर या कवितेमध्ये काही यमक सुद्धा कवीने दिलेला आहे. त्यामध्ये जगा माझी, जी, वाढत असे, वसे, फार, अलंकार, नाही, काही, सुचवी, पूर्वी, वारी, भारी, हे जे यमक आहेत हे यमक सुद्धा कवितेमध्ये कवीनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला एक ओळीचा जो भावार्थ आहे तो भावार्थ काय करायचा आहे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कवितेची जर पहिली ओळ बघितली, विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगावांजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. म्हणजे या ठिकाणी कवी म्हणतात की विद्या घेतल्याने माणसाला मनुष्यत्व प्राप्त झालं, श्रेष्ठत्व प्राप्त झालं. जर माणसाने विद्या जर घेतली नसती किंवा माणसानं जर ज्ञान घेतलं नसतं तर माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त झालं नसतं. माणूस आज जे काही आपल्या जो काही प्रगती करत आहे, आपण आज 20व्या शतकामध्ये जगत आहोत आणि 20व्या शतकामध्ये देशाची जी प्रगती आहे ती देशाची प्रगती बघता तर हे ज्ञानाचाच आपल्याला उपयोग आहे. आणि ज्ञानाचं त्या ठिकाणी ज्ञान मिळाल्यामुळं अनेक आपल्याला गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. माणसाला मान, सन्मान या सर्व गोष्टी आपल्याला कशामुळं तर ज्ञानामुळं प्राप्त होतात. जर तुमच्याकडे ज्ञानच नाही तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून या जगामध्ये जर ताठ मानेने जगायचं असेल, भलेही तुमच्याकडं पैसा कमी असेल, संपत्ती कमी असेल, पण जर तुमच्याकडं ज्ञान जर
ज्ञानाचा साठा भरपूर असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही अपयशी होऊ शकत नाही किंवा कुठेही कधीही तुम्ही उपाशी राहू शकत नाही. म्हणून या ठिकाणी कवीनीच काय सांगितले, विद्यानेच मनुष्य आणले श्रेष्ठत्व या जगामध्ये. या जगामध्ये जी विद्या आहे, जे ज्ञान आहे, या ज्ञानानेच माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलेलं आहे. जर ज्ञान जर नसतं तर माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलं नसतं. आपल्याला माहिती की ज्ञान आपल्याला प्राप्त करून देणारे अनेक लोहपुरुष, अनेक युगपुरुष होऊन गेले. त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे अनेक जे पुरुष होऊन गेले. स्वामी विवेकानंदाने विदेशामध्ये आपल्या ज्ञानाचा वापर केला आणि तिथं आपलं ज्ञान किती श्रेष्ठ आहे हे त्यांनी पटवून दिलं आपल्या ग्रंथाच्या आधारे. त्याचबरोबर आपण जर सावित्रीबाई फुले बघितलं, महात्मा फुले बघितलं, तर यांनी भिडेवाड्यामध्ये जर पहिली शाळा चालू केली नसती मुलींसाठी, तर आज आपल्या समोर मुली शिकल्या नसत्या. आज आपल्या समोर समाजामध्ये वावरणाऱ्या, उंच ताठ मानेने जगणाऱ्या ज्या मुली आहेत, त्या मुली आज शिकल्या नसत्या. आज कुठेतरी ते चार भिंतीच्या आत चूल आणि मूल हे सांभाळत बसल्या असत्या. पण या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे त्यांना सन्मानाचं मान या ठिकाणी ज्ञानामुळं मिळालेलं आहे, असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतात. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. अशी जगामध्ये कोणतीही गोष्ट नाही जी साध्य होऊ शकत नाही किंवा जी प्राप्त होऊ शकत नाही, जी आपल्याला मिळू शकत नाही. पण ती कधी मिळू शकते, जर आपल्याकडं पुरेसा ज्ञान असेल, आपल्याकडं जर ज्ञानाचा भांडार असेल, तर आपल्याला या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही जी आपल्याला मिळत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इम्पॉसिबल इज नॉट इन द वर्ल्ड. म्हणजे या जगामध्ये अशक्यप्राय कोणतीच गोष्ट नाही. जगामध्ये ज्या गोष्टी ते सगळ्या शक्य आहेत. फक्त कधी तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य ज्ञानाचा वापर करावा लागेल. तर तुमच्या ज्ञानाचा वापर जर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी जर केला, तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट असाध्य होणार नाही. प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतात. पण कधी, जर तुमच्याकडे ज्ञान असेल. त्याच्यामुळं या जगामध्ये विद्येमुळे असाध्य गोष्टी अशा कोणत्याच नाही, असं कवी या ठिकाणी आपल्याला सांगतात. समोर कवी पुढे काय म्हणतात बघा, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. म्हणजे देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. विद्या देऊन किंवा विद्या वाटून ती कधीच कमी होत नाही. विद्या देऊन किंवा वाटून हे कधीच कमी होत नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो, ते आमच्या जो असणारा ज्ञानाचा भांडार आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. पण आमचा ज्ञानाचा भांडार का कमी होत नाही, उलट वाढत असतो. कारण मनुष्य हा अजन्म विद्यार्थी असतो. मनुष्य हा अजन्म विद्यार्थी देशात असतो. तो दिवसामध्ये काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतो, शिकवत असतो. आणि आपण सुद्धा समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक गोष्टीतून काही ना काही गोष्टी आपण शिकत असतो. म्हणून जी विद्या आहे, जो ज्ञान आहे, हा ज्ञान एकमेव असा साधन आहे की आपण जर दिलं तर समोरच्याचं ज्ञान वाढतं, पण आपला ज्ञान कमी होत नाही. ज्ञान सोडून जर तुम्ही इतर कोणतीही गोष्ट घेतली, दुसरी कोणतीही गोष्ट घेतली, तर ती आपल्याकडून आपण जर त्यांना दिलं तर आपल्याकडची ती कमी होते. उदाहरणामध्ये धन बघा, तुमच्याकडचा असणारा पैसा जर तुम्ही लोकांना दिला तर तुमच्याकडचा पैसा कमी होतो. पण ज्या व्यक्तीला तुम्ही देणार आहात त्या व्यक्तीकडचा पैसा वाढतो. पण ज्ञान असं नाही. ज्ञान या उलट आहे. जर तुम्ही विद्यार्थ्याला ज्ञान देत असाल तर तुमचं ज्ञान त्या ठिकाणी कमी होणार नाही, तुमचं ज्ञान वाढेलच. ही एकच गोष्ट या जगामध्ये अशी आहे की दिल्याने कमीच होत नाही. तुम्ही जेवढी देसाल तेवढी तुमच्याकडे वाढत जाते. म्हणून
ही एकमेव अशी गोष्ट आहे, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. तुम्ही ज्ञान किती वाटा, कितीही द्या, ती कमी होणार नाही, ती वाढेच. आणि या उलट इतर कोणत्याही गोष्टी जर केल्या तर ती कमी होते. पण जो ज्ञान आहे, जी विद्या आहे, आपण इतरांना जर दिली तर ती इतरांची सुद्धा ज्ञान वाढेल आणि आपली स्वतःची सुद्धा वाढू शकतं. आपली स्वतःची कमी कधी होणार नाही. यामध्ये अनेक आपले साने गुरुजी जर बघितले, साने गुरुजींनी जशा विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे, त्यांचं ज्ञान कधीच कमी झालं नाही. अनेक आपण उदाहरण जर बघितले, कित्येक उदाहरणं बघितले, तर प्रत्येक व्यक्तीचा ज्ञान आपण जर घेतला तर त्याचं ज्ञान कमी होणार नाही, त्याचा ज्ञानाचा भांडार उलट वाढतच जाईल. ऐसे न एकच विद्याधन अद्भुत गुण हा दुजात असे. या विद्यामध्ये एकच असं अद्भुत गुण आहे, जे की जगामध्ये दिलं तर वाढतं. ही एकच गोष्ट आहे, जी विद्या आहे, या जगामध्ये एकच गोष्ट आहे की जे आपण दिल्यानंतर ती वाढते, कमी होत नाही. हा गुण फक्त विद्यामध्येच आहे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये गुण हा दिसत नाही. कोणती गोष्ट आपण जर घेतली, एखादी वस्तू घेतली, तर आपण जर दिलं तर आपल्याकडे कमी होते, पण ती वाढत नाही. म्हणून एकमेव अशी गोष्ट आहे, जी विद्या आपण दिलं तर ती कमी होणार नाही. म्हणून ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण या दुजात नसे. म्हणजे अशी कोणती गोष्ट दुसऱ्यात नाही, जे विद्येमध्ये आहे, जी विद्या आपण दिल्याने वाढते, तसं इतर कोणती गोष्ट वाढत नाही. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की विद्येचं महत्व हे आपण जाणून घेतलं पाहिजे. विद्येची जी महिमा आहे, आपण शाळेमध्ये जात असताना सर्वप्रथम आपण काय करतो, आपल्या शाळेमध्ये प्रार्थना म्हणत असतो, किंवा आपल्या शाळेमध्ये जर सरस्वतीचं मंदिर असेल तर त्या सरस्वतीची आपण काय करतो, प्रार्थना करतो किंवा त्याची पूजा करतो, त्यांना सरस्वतीला वंदन करतो आणि आपण त्या ठिकाणी मागणं मागतो की मला आज काहीतरी चांगली बुद्धी दे आणि काहीतरी चांगले शिकायला मिळू दे, असं त्या सरस्वतीला म्हणत असतो. पण त्या ठिकाणी म्हणल्यानंतर आपलं काम काय आहे की आपल्याला सर्व शाळेत गेल्यानंतर सर्व गोष्टी सरांनी शिकवलेल्या किंवा शिक्षकांनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी आत्मज्ञान केल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की विद्येचं महत्व हे अनन्य साधारण आहे. जर आपल्या कोणती गोष्ट असाही जी गोष्ट आहे, जी की अशक्य गोष्ट आहे, ती अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो, ती फक्त कशामुळे, या विद्येमुळेच करू शकतो. म्हणून विद्या ही जगामध्ये एक अनमोल अशी गोष्ट आहे, जे की आपण दिल्याने वाढते, कमी होत नाही. कवितेच्या तिच्या चरणामध्ये काय म्हणतात बघा, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. बाबा, नानाविध म्हणजे वेगवेगळी जी भूषणे आहेत, त्यामध्ये रत्न आहे, कनक आहे, सोनं आहे, चांदी आहे, नाणं आहे, अनेक जे अलंकार आहेत, अनेक भूषणे आहेत या विश्वामध्ये. त्यामध्ये हिरा आहे, चांदी आहे, मोती आहे, कनक आहे, अनेक रत्न आहेत, हिरे आहेत, अनेक जे रत्न होऊन गेले, यांचे जे भूषणे जर बघितलं तर या भूषणाच्या पलीकडे जाऊन परिविद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. एवढे तुमच्या अंगामध्ये अनेक, तुमच्या शरीरावरती अनेक हिरे आहेत, मोती आहेत, हिरे जडित तुम्ही तुमच्या अंगामध्ये भरपूर सोनं घातलेलं आहे आणि तुम्हाला जर चार चौघामध्ये बोलताच येत नाही, तुमच्या त्या सोन्याला काहीच अर्थ नाही. तुमचे अंगावरचे कपडे फाटलेले आहेत, पण तुम्ही चार गोष्टी चार चौघामध्ये चांगल्या पद्धतीने बोलू शकता, किंवा तुम्हाला दिलेल्या विषयावर तुम्ही 5 मिनिटं बोलू शकता, मग तुमच्या शब्दाला किंमत आहे, तुम्हाला त्या ठिकाणी किंमत मिळेल. पण तुमच्या शरीरावर अंगभर चढून हिरा जडित मोती आहे, सोनं आहे, आणि तुम्हाला एक शब्द बोलता येत नसेल, चार चौघामध्ये एका गोष्टीवर जर तुम्हाला एका शब्दावर किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला बोलता येत नसेल, तर तुम्हाला तुमच्या त्या सोन्याला काहीच किंमत नाही. म्हणून कवी या ठिकाणी सांगतात, नाना विविध रत्नांची कनकांची असती भूषणे फारे. असती भूषणे फार, अनेक अलंकार आपल्या जगामध्ये पाहतो आपण, हिरे जडित मोती, कनक,
सोने चांदी अनेक रत्न पाहतो, पण परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. पण विद्येसारखा असा एकही अलंकार नाही. जर तुमच्याकडं सोनं नसेल, ज्ञान नसेल, संपत्ती नसेल, पण तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्ही कधीही ती संपत्ती प्राप्त करू शकता. तुमच्याकडे संपत्ती असून जर तुम्हाला ती संपत्तीचा योग्य वापर करता येत नसेल किंवा तुम्हाला त्या गोष्टीवर तुम्हाला व्यवस्थितपणे बोलता येत नसेल, समाजामध्ये वागता येत नसेल, तर तुम्हाला त्या संपत्तीचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून तुमच्याकडे संपत्तीपेक्षा तुमच्याकडे ज्ञान असणं महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. विद्येसारखा दुसरा अलंकारच नाही या जगामध्ये. ज्ञानासारखा अलंकार जगामध्ये नाही. असतील अनेक असतील अलंकार भूषणे, पण विद्येसारखा ज्ञानासारखा दुसरा अलंकार या जगामध्ये नाही. जो माणूस शिक्षणाने सर्व गुण संपन्न आहे तो माणूस कधी या जगामध्ये अपयशी होऊ शकत नाही. तुम्ही अनेक नोकऱ्या बघा, IAS बघा, IPS बघा, PSI, पोलीस अनेक जर बघितले तर फक्त आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानामुळे आपण त्या पदवी प्राप्त करू शकतो. आपल्याकडे पैसा असला तरी आपण ते पदवी प्राप्त करू शकत नाही. आपल्याकडे ज्ञान असलं तर आपण काय करू शकतो, त्या पदव्या आपण पूर्ण पद्धतीनं प्राप्त करू शकतो. म्हणून आपल्याकडे ज्ञान असणं हा खूप मोठं महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी कवीने म्हणलेलं आहे की तुमच्याकडे या समाजामध्ये अनेक भूषणे आहेत, पण विद्यासारखा अलंकार या जगामध्ये अजूनही नाही. जर तुमच्याकडे विद्या असेल तर तुमच्याकडे सर्व अलंकार तुम्ही प्राप्त करू शकता, असं कवी आपल्याला या कवितेच्या 3ऱ्या चरणातून सांगितलेलं आहे. कवी पुढे काय म्हणतात पहा, या साऱ्या भुवनी हित कर विद्येसारखा सखा नाही. अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. बघा कवी म्हणतात या साऱ्या भुवनी हित कर विद्येसारखा सखा नाही. या साऱ्या भुवनी म्हणजे या साऱ्या जगामध्ये, या विश्वामध्ये विद्येसारखा सखा नाही, विद्येसारखा दोस्त नाही, विद्येसारखा मित्र नाही. जो तुमचा हित करणार आहे, तुमचा हित साध्य करणार आहे, तुमचा विकास करणार आहे. म्हणून विद्या ही तुमची हितकारक आहे. जर विद्या प्राप्त असेल, तुम्हाला सर्व गुण संपन्न जर विद्या प्राप्त असेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही अपयशी होऊ शकत नाही किंवा उपाशी राहू शकत नाही. तुम्ही छोटी मोठी कोणती ना कोणती तुम्ही कामे तुम्ही त्या तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही ते करू शकता. म्हणून कवी या ठिकाणी सांगितलेलं आहे, या साऱ्या भुवनी हित कर विद्येसारखा सखा नाही. या साऱ्या भुवनी, या साऱ्या जगामध्ये या ज्ञानासारखा दुसरा सखा नाही, या ज्ञानासारखा दुसरा मित्र नाही. जो तुम्हाला संकट समयी सुद्धा तुम्हाला काय देतो, तुमची साथ सोडत नाही. अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. जर तुम्ही ज्ञान प्राप्त जर करून घेतलात तर तुम्हाला कोणतेही अनुकूल परिस्थिती असो, प्रतिकूल परिस्थिती असो, या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला कधी तुमचं साथ सोडत नाही. विद्या प्राप्त झाली तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही गुण राहणार नाही किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय पाहिजे, विद्या प्राप्त पाहिजे, तुम्हाला ज्ञान प्राप्त पाहिजे, तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे. जर तुम्हाला चांगल्या शिक्षण प्राप्त झालं तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पदावर जाऊन बसू शकता. तुम्ही योग्य नोकरी तुम्ही त्या ज्ञानाच्या मार्फत तुम्ही काय करू शकता, प्राप्त करू शकता. म्हणून या ठिकाणी कवीने आपल्याला या कवितेतून सांगितलेलं आहे, विद्येसारखा दुसरा सखा नाही, विद्येसारखा दुसरा दोस्त नाही, असं या ठिकाणी कवीने आपल्याला सांगितलेलं आहे. कवी पुढे म्हणतात, गुरुपरी उपदेश करी संकट समय उपाही सुचवी. बघा, गुरुपरी उपदेशही करी. जसं गुरु तुम्हाला उपदेश करतो, जसं गुरु तुम्हाला संकट समयी विचार करायला भाग पडतं, गुरु जसं तुम्हाला संकटामधून मार्ग कसं काढावं हे शिकवतो, तसंच संकट समयीमध्ये तुम्ही सुखामध्ये असाल किंवा तुम्ही दुःखामध्ये असाल, तुम्हाला ज्ञान उपाय सुचवतं. तुम्हाला अनेक कल्पना सुचतात. पण कधी तुम्हाला ज्ञान प्राप्त असेल, तुम्ही विद्या प्राप्त जर असाल, तर तुम्हाला संकट समयी गुरु जसं उपदेश करतो, जसं शिक्षक तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला शिक्षक जसे शिकवतात, तसंच जर तुम्हाला ज्ञान प्राप्त झाला तर तुम्हाला जसं गुरु उपदेश करतात
तसं शिक्षण जसे विद्या सुद्धा तुम्हाला काय करते, तुमच्या संकट समयी तुम्हाला तुमच्या संकट काळी ती धावून येते आणि तुम्हाला संकटातून सावरण्याची ताकद ती फक्त तुम्हाला ज्ञानामुळे प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाय सुद्धा सुचवी. तुम्हाला संकटाच्या वेळी उपाय सुद्धा सुचवण्याचं कार्य फक्त ज्ञानच करू शकतं. म्हणून ज्ञान हे महत्वाचं साधन आहे असं कवी या ठिकाणी म्हणतात. पुढे म्हणतात चिंतित फळ देऊनिय कल्पतरुपरी मनोरथापूर्वी. चिंतित फळ देऊनिय कल्पतरू जसं वृक्ष आहे, कल्पतरू वृक्षाच्या खाली ज्ञान त्या ठिकाणी आपण जर बसलं, आपली जी कामना असते ती कामना कल्पतरू वृक्ष आपली कामना पूर्ण करत असतं. त्याच परीनं त्याच पद्धतीनं आपल्याला जो ज्ञान आहे, जी विद्या आपण प्राप्त केलेली आहे, त्या विद्येमुळे आपली जी मनोकामना आहे, जी आपली इच्छा आहे ती पूर्ण करते. ते फक्त कोण? ज्ञानच. आपल्याला प्राप्त असलेला ज्ञान आपण ज्ञानाच्या आधारावरती त्याच्या मार्फत आपली जी इच्छा असते, आपली जी कामना असते ती आपण पूर्ण करू शकतो. आपल्याला काहीच येत नाही, आपल्याला वाचता येत नाही, ब वाचता येत नाही, आपल्याला काहीच येत नाही आणि सांगितलं की मला कार घ्यायची, कुठून कार घेणार? घेता येईल का? नाही. त्यासाठी आपल्याला पैसा कमवण्यासाठी आपल्याला अगोदर ज्ञान प्राप्त करावं लागतं, योग्य पदावर बसावं लागतं. जर तुम्ही चांगली संपत्ती कमवत असाल तर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे, मग त्यामध्ये कार घेणं असेल किंवा विमानानं प्रवास करणं असेल किंवा मोठा बंगला बांधणं असेल, या सगळ्या गोष्टी कधी येऊ शकतं? जर तुमच्याकडे योग्य धनसंपत्ती येऊ शकेल. आणि ती धन कधी येऊ शकते? जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही योग्य नोकरी करू शकता. पण तुमच्याकडे जर ज्ञानच नसेल तर तुमचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात की जी तुमची कल्पतरू वृक्ष जसं तुमची मनोकामना पूर्ण करते, तसंच ज्ञान सुद्धा तुमच्या इच्छा, तुमच्या कामना, तुम्हाला जे काही पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला ज्ञान पूर्ण करून देऊ शकतो. म्हणून ज्ञान हे महत्वाचं आहे असं कवी या ठिकाणी आपल्याला म्हणतात. शेवटी कवितेच्या शेवटी कवी म्हणतात यापरी सकल सुखे देईची, यापरी सकल सुखे जी देई दुखे समस्त वारी. बघा, जे सुख आपल्या आयुष्यामध्ये मिळणार, सुखातून कसं साधायचं किंवा सुख कसं साजरा करायचा याचं ज्ञान सुद्धा आपल्याला विद्याच देते. आणि आपल्या दुःखातून कसं मार्ग काढायचं, आपल्यावर जर दुःखाचा डोंगर पसरला किंवा आपल्या आयुष्यामध्ये जर दुःख आलं तर ते दुःख कमी कसं करायचं किंवा दुःख बाजूला सारून आपल्याला आपलं राहिलेलं आयुष्य आपल्याला कसं जगायचं याची सुद्धा शिकवण आपल्याला ज्ञानच करून देतं. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतात यापरी सकल सुखे जी देई दुखे समस्त जीवारी. जे दुःख समस्त आपले जे दुःख आहे ते संपूर्ण पद्धतीनं जे नष्ट करणार आहे तो म्हणजे विद्या. त्या विद्ये देवी ती अनन्य भावे सदा भजाभारी. त्या विद्येवरती ती जी विद्या आहे त्या विद्येच्या प्रती आपल्याला नेहमी आदर असायला हवं. आपण जे ज्ञान प्राप्त केलं आहे, जे आपण शाळेमध्ये शिकलेलं आहे, जे शालेय जीवनामध्ये, जे कॉलेज जीवनामध्ये, जे महाविद्यालयीन जीवनामध्ये जे प्राप्त केले ते ज्ञान आपण सांभाळून ठेवलं तर, आणि योग्य वेगळी आपण जर ज्ञान वापरलं आणि जर आपली गरज एखाद्या व्यक्तीला असेल तर आपण त्या व्यक्तीच्या कामी पडलं पाहिजे. ज्ञान दिल्याने वाढतं, कमी होत नाही. या ठिकाणी आपल्याला कवीने सांगितलेलंच आहे. जसं आपल्या शिक्षण हे सगळ्यावर भारी पडतं. जर आपल्याकडे ज्ञान असेल तर प्रत्येक गोष्टीवर आपण मात करू शकतो. या जगामध्ये इम्पॉसिबल कोणतीच गोष्ट नाही, म्हणजे अशक्य प्राय गोष्ट या जगामध्ये कोणतीच नाही. सर्व काही शक्य आहे, पण कधी प्रयत्न केला तर. प्रयत्न कधी करणार? जर त्या गोष्टीचं तुम्हाला सखोल ज्ञान असेल, तुम्हाला विद्या जर तुम्हाला पूर्ण प्राप्त असेल तर तुम्ही ती गोष्ट प्राप्त करू शकता. म्हणून या ठिकाणी कवीने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही विद्या घ्या, त्या विद्येचा वापर करा आणि तुमच्याकडे असणारी जी ज्ञान आहे, तुमच्याकडे असणारा ज्ञानाचा भांडार तुम्ही फक्त न लपवून ठेवता तुम्ही दुसऱ्यांना वाटा. दुसऱ्यांनी दिल्यानंतर दुसऱ्यांना तुम्ही ज्ञान दिल्यानंतर तुमचं ज्ञान कमी होत नाही, उलट वाढतं. म्हणून ज्ञान दिलं पाहिजे असं कवीनी या कवितेच्या शेवटी आपल्याला
कवी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतो आणि आपल्याला कवितेमध्ये विद्येचं महत्व आपल्याला पटवून देण्याचं कार्य कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी आपली ही कविता संपली. यानंतर दुसरा पाठ नवीन व्हिडिओ सोबत नवीन पाठ मी घेऊन आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल. धन्यवाद.